रसिको हो, आजच्या महाराष्ट्र दिनाच्या, जागतिक कामगार दिनाच्या आणि आजच असणाऱ्या बौद्ध पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी आजचा 70ची सेल्फी हा माझा कार्यक्रम सुरू करत आहे. मंडळी, सध्या मला एक प्रश्न पडला आहे की महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे की भोंदूबाबांचा. आता भोंदूबाबा म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रात आता खराचसारखे तर अनेक बाबा आहेतच आपल्यात, बरं सर्वच क्षेत्रात असतात. म्हणजे अगदी फिल्मी असो किंवा मीडिया असो किंवा इव्हन आपले राजकारणी. आणि राजकारणात म्हणजे काय सगळ्यात जास्त भोंदूगिरी. म्हणजे त्याच्यात भोंदूगिरी म्हणजे काय, आपण इधर कोणाची तरी फार मोठी चापलुसी करायची किंवा काहीतरी आपल्याबद्दल इम्प्रेशन तर करायचं किंवा मी काय आहे, माझं कोणाबद्दल काय आदर आहे वगैरे वगैरे. म्हणजे कोणी आपल्या मोठ्या नेत्याची प्रचंड चापलुसी करतील, तर कोणी आपल्या शिवाजी महाराजांच्याबद्दल आपलं प्रेम दाखवण्यासाठी काहीतरी बंडलबाजी करतील. आणि असंच एक शिवसेनेचे आमदार बरं का, त्यांनी काय केलं, शिवाजी महाराजांवरचं एक पुस्तक आहे, शिवाजी कोण होता, कॉम्रेड पन्सारे यांनी लिहिलेलं. त्याचे 30-40 वर्षात गेले, म्हणजे पूर्वीपासूनचे दरवर्षी त्याची एडिशन निघती आहे आणि लाखापेक्षा जास्त प्रती त्याच्या खपल्या आहेत. तर त्यांनी बरं का डायरेक्टलीच्या तो प्रकाशक जो आहे ना, त्याला फोन केला आणि दमदाटी गेली. म्हणला याव केव्हा तेव्हा माहिती मी तुम्हाला मारून टाकीन, यावं करून टाकीन, त्यावर टाकून. आणि शिवाय अतिशय घाणेरडी अशी शिवीगाळ केली. म्हणजे त्याच्यामुळं त्याची संस्कृती कळते, जी इतकी घाण भाषा वापरतो. आणि प्लस आपल्या सत्तेचा माज घेऊन तो कशा प्रकारे कोणाला एखाद्या प्रकाशकाला धमकावतो. या ज्या प्रतिगामी मंडळी आहेत त्यांनी ऑलरेडी त्याचे जे लेखक आहेत पानसरे ज्यांचा खून केलेला आहेच, आणि आता त्या प्रकाशकालासुद्धा दमबाजी करत आहेत. का तर म्हणे शिवाजी महाराजांच्याऐवजी शिवाजी असा शब्द का वापरला, म्हणजे त्याच्यातून शिवाजीचा अपमान झाला वगैरे. आता हे सगळ्यात हास्यास्पद आहे बरं का. कसं, आता मी तुम्हाला सांगतो का हो, मुंबईत शिवाजी पार्क आहे. कोणाला वाटलं का त्याच्यात काही अपमान आहे म्हणून? नाही. अहो, शिवाजी पार्कवरती तर शेकडो क्रिकेटर्स तयार झालेले आहेत. नावं घ्यायची म्हटलं तर मुंबईचा प्रत्येक खेळाडू आज शिवाजी पार्कवर खेळलेला आहे. किंवा शिवाजी मंदिरमध्ये शेकडो नाटकांचे हजारो प्रयोग इतके वर्षात झालेले आहेत. म्हणजे त्यात माझ्यासुद्धा नाटकाच्या एन्काउंटर नाटकाचे काही प्रयोग झालेले आहेत. आणि हा सगळ्यांना अभिमान वाटतो किंवा माझं नाटक शिवाजी मंदिरला झालं किंवा मी शिवाजी पार्कवरती खेळतो किंवा जे बडी लोक असतात त्यांचं शिवाजी पार्कवरती जवळ घर असतं वगैरे वगैरे. तर याच्यात कोणालाही शिवाजीचा अपमान वाटतो का? नाही. कारण काय आहे? कारण की शिवाजीबद्दल प्रेम आहे किंवा हे आहे ते काय, शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज सतत म्हटलं पाहिजे किंवा गोब्राह्मण प्रतिपादक क्षत्रिय कुलावतन सण त्यांची फार मोठी बिरुदावली ती वापरली पाहिजे, अशातला भाग नाही. शिवाजीबद्दल प्रेम आहे किंवा आदर आहे हा न सांगतासुद्धा आपल्याला माहिती असून तसंच या पुस्तकाबाबतीत आहे. आता या जे शिवाजी कोण होता हे पानसरेंच्या पुस्तकाबद्दल त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. आता ते पुस्तक मी वाचलेलं आहे. हे अतिशय सोप्या भाषेत शिवाजी हा कसा रयतेचा राजा होता, तो कसा नीतिमान होता असं माहिती सांगणारी असं ती पुस्तिका आहे. म्हणजे ते मोठं दीर्घ पुस्तकसुद्धा नाही, त्याची किंमतसुद्धा कमी आहे आणि लोकांना कोणालाही समजेल आवडेल असं आहे. त्याच्यामुळे ते जर पुस्तक वाचून त्याच्याबद्दल एखादं जर ऑब्जेक्शन काढू शकलं तर आश्चर्य आहे. परंतु ते वाचून त्याच्या कुठल्याही वाक्याबद्दल त्यांना ऑब्जेक्शन काढता येत नाही, कारण ते फॅक्च्युअलच आहे आणि खरंच आहे. आता असं असताना त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे ते न बघता शिवाजी महाराज हा शब्द का नाही वापरला ह्याच्याबद्दल ऑब्जेक्शन घेऊन आपली दादागिरी दाखवायची, हा एक सगळ्यात मोठा भोंदूगिरी आहे. म्हणजे आता बघा, म्हणजे आता जेव्हा त्याच्या आईने शिवाजी नाव ठेवलं तेव्हाच काय त्याचा अपमान करायचा होता का? आता ह्यांना बरं का, ही जी लोकं आहेत त्यांना आपली संस्कृतीसुद्धा अजिबात माहिती नाही. अर्थात त्याच्या भाषेवरून कळत असतो की ते असंस्कृत आहे. आता आपली संस्कृती जर ज्याला माहिती असेल तर त्याला लक्षात येईल की आपण देवाला काय म्हणतो, देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश. म्हणजे ही जी कविता आहे जर त्यांनी चुकून शाळेत शिक्षण घेतलं असेल तर त्यांना ती माहिती असेल. तर देवाला आपण काय म्हणतो, आपण म्हणतो का नाही, तू म्हणतो. किंवा लहानपणी आपण जेव्हा म्हणतो देवाला प्रसाद दे किंवा देवाला नमस्कार कर, किंवा काही पाहुणे मंडळी आले असतील किंवा काका असेल आजोबा असेल तर आपण त्या मुलाला काय सांगतो, म्हणजे आम्हाला तरी लहानपणी काय सांगायचं आहे की आधी देवाला नमस्कार कर, मागून काकांना नमस्कार कर. म्हणजे कसं,
काकांना म्हणजे हे आदरार्थी बरं का, पण देवाला मात्र एकेरी. कारण की देव ही संकल्पना तशी आहे की ती इतक्या वरच्या लेवलची आहे की ती आपण आपल्यातच त्याला सामावून घेतो अशी. बरं, ही जी कल्पना आहे ती फक्त आपल्या भारतात म्हणजे फक्त आपल्या हिंदू धर्मांच्यातच आहे असंही नाही. मुस्लिम लोकांच्यासुद्धा अल्ला तेरू नाम, नाही का, अल्लाला तेरा तुझे काय, अल्लाला ते कधी आप म्हणत नाहीत, मुल्लाला ते आप म्हणतात किंवा अल्लाला अल्लाजी म्हणत नाहीत, मुल्लाजी आप ये कीजिए, अल्लाला मात्र अल्ला तुझने ये क्या किया असंच म्हणतात. आणि आपल्या त्याच्यातसुद्धा आपण मी किंवा तुम्ही कोणी आपण देवाला देवच म्हणतो. देवाला काय देवसाहेब म्हणत नाही. मी देवसाहेब म्हणायचो ते कोणाला आकाशवाणीत पुढे नोकरी लागल्यानंतर आपले यशवंत देव जे आहेत संगीतकार, ते आकाशवाणीत होते, तर त्यांना ते आमचे ज्येष्ठ आमचे निर्माते होते, तर त्यांना मात्र कधी भेटलो की देवसाहेब तुमच्या गाण्याबद्दल किंवा असं म्हणायचो. किंवा पुढे मी दूरदर्शनमध्ये गेल्यानंतर बरेचदा रमेश देव त्यांची सिरियल वगैरे घेऊन यायची किंवा भेट व्हायची, तेव्हा त्यांना रमेश देवसाहेब म्हणतो. म्हणजे देवसाहेब हा सुद्धा हा रमेश देव किंवा यशवंत देवांना वापरतो, परंतु प्रत्यक्ष देवाला मात्र पण साहेब म्हणत नाही, तर देव म्हणतो, नाही का. मग थोडक्यात म्हणजे आपला जो आदर असतो तो का नुसता कोणाला साहेब किंवा असं म्हणून म्हटलं तरच होतो अशातला भाग नाही. आपल्या आईलासुद्धा आपण काय दरवेळेला आईला अखेरीच म्हणतो, पण आपला किती आदर असतो, किती प्रेम असतो, काही वेगळं सांगायची गरज नसते. तर या काही गोष्टी आहेत ना, हे काही या राजकीय बंधू लोकांना माहिती नसतात, त्याच्यामध्ये आपलं वाटेल ते बोलतात. पण त्याच्यामुळे आता एनिवे काय झालं, त्याला सुदैवाने सगळे काही राजकीय लोक त्याच्यात काही मंदबुद्धीचे नाही आहेत, त्यामुळे त्याला त्याच्या वरिष्ठांनी झापलेलं आहे, तंबी दिलेली आहे. त्यामुळे त्यांनी नाईलाजास्त काय आहे ना, त्यांनी माफी मागितली आणि तो बॅकफूटवर गेला. आता हे झालं या भोंदू बाबाचं. आता आपण खऱ्या भोंदू म्हणजे जे आध्यात्मिक क्षेत्रात जे बडे भोंदू घुसलेले आहेत ना, त्यांच्याबद्दल जरा थोडंसं बोलूया. आता ह्या क्षेत्रात बरं का सगळ्यात सध्या मोठं नाव झालं आहे ते म्हणजे त्या खरात म्हणजे काय एकदम गेले 2-4 महिने 2 महिने तर सगळं काय रोजची हेडलाईन तिने स्वतःकडे घेतलेली आहे. परंतु त्यांनी जरी घेतलेलं असलं तरी अनेक भोंदू आहेत बरं का, म्हणजे एकटं खरात नाही, ते अनेक नावांचे अनेक ठिकाणी इकडे तिकडे भोंदू आहेत आणि अजून काही असतील ते सापडतील. पण सध्या थोडेसे ते जागरूक झालेले आहेत. जरा किंचितची भीती वाटते की या भोंदूच्या निमित्ताने आपलं पण प्रकरण बाहेर येऊ शकतं वगैरे. आणि पण सगळ्यात शिरोमणी भोंदूंचा कोण माहिती आहे का, तो बागेश्वराय नमः, तो जो आहे ना धीरेंद्र शास्त्री बागेश्वर बाबा नाही का, तिथला तो जो आहे तो सगळ्यात मोठा बंधू आहे. आता तुम्ही म्हणाल की हे कशावरनं सांगतो, सगळं सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या देशाला बरं का अनफॉर्च्युनेटली जशी ह्याची हिस्टरी असते की नेते कोण, अगदी नेहरू घराणं किंवा सध्या मोदींची चलती आहे नाही का, तशी बरं का, किंवा सिनेमातसुद्धा असायचं. पूर्वी राज कपूर दिलीप कुमार देवानंद असायचं, मागून ते बच्चन आणि अमिताभ बच्चन आणि राजेश खन्नाचा आला, मागून खान सारे, आणि सध्या हा आला रणबीर कपूर वगैरे. ह्यांची जशी हे असते ना, तशी महाराज आणि बाबांचं सुद्धा चलते बरं का. आपल्या देशाला प्रचंड वेगवेगळ्या महाराजांची फार मोठी हे आहे हिस्टरी. आणि हे सगळे फ्रॉड बाबा सगळे कित्येक वर्ष संपूर्ण पब्लिकला, लोकांना आणि त्यांना राजकीय आशीर्वाद असतो, आशीर्वाद नाही, राजकीय लोक त्यांचा आशीर्वाद घेतात, म्हणजे त्यांच्या पाया पडतात. आणि यातला सगळ्यात बॉस बाबा कोण माहिती का, तो म्हणजे सत्यसाई बाबा. सत्यसाई बाबा माहिती आहे त्याला, म्हणजे त्याच्या पाया आपले बडे प्राईम मिनिस्टरने, राष्ट्रपती किंवा छोटे मोठे मंत्री सगळेच त्यांच्या पायाशी असायचे. असो, पण सध्या जो कमिंग अप बाबा आहे तो म्हणजे हा बागेश्वर बाबा. कारण काय माहिती आहे का, त्याचं वय हा जस्ट 33 आहे, मग त्याला 50 वर्ष करिअर आहे. बरं, बोलणं बघता आहे, चांगला दिसाबिसाला आहे, जरा बरापूर वेळ. आणि तिने या वयातच खूप मोठी अचीव केलेली आहे. तो चिकान मोठ्या फ्रॉड गोष्टी करतो, म्हणजे रोग दुरुस्तीच्या गप्पा मारतो, त्याच्यानंतर काय ते नाव लिहून दिलं तर मी तुमचं भविष्य सांगेन असा त्याचा चमत्कार चालतो. आणि बाबा किती थोरं ते सांगणारे त्याचे 50 भक्त इकडे तिकडे आहेत. तर त्याला चॅलेंज करायला म्हणून आपले श्याम मानव गेले. श्याम मानव 3 वर्षापासून पूर्वीसुद्धा गेले होते, परंतु त्याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही, कारण की त्याच्या एवढा हे आहे दबदबा. आणि सगळे राजकीय नेतेसुद्धा त्याच्यापुढे
पाय पकडून नमस्कार करून देत. कारण असं की सगळ्या राजकीय लोकांना काय, जरी कळलं हा भोंदू आहे, हा कुठलाही चमत्कार करू शकत नाही, हा काहीही नवीन करू शकत नाही, भविष्य सांगणं ही अशक्य गोष्ट आहे, तरीसुद्धा त्यांना सगळ्यांना ती वोट बँकेची काळजी असते किंवा एवढीची लोकं आहेत ते सगळे बाबा बाबा करतात. आपणही बाबा बाबा केलं म्हणजे काही लोक आपल्यावर खुश होतील किंवा आम्ही ज्यांना नमस्कार करतो त्यांना आपण नमस्कार करतो, हा म्हणजे आपल्यातलाच आहे वगैरे वगैरे. त्यामुळे सगळे जे हे असतात नेते मंडळी ते अशा भोंदू बाबांना ते शरण जात असतात. त्याच्यामुळे श्याम मानवने कितीही चॅलेंज केलं आणि कितीही जरी सांगितले की तुम्ही सिद्ध करून दाखवा, आम्ही तुम्हाला हे देऊ वगैरे, तरी त्याला फरक पडणार नाही. आता ही जो एक गोष्ट म्हणजे तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं चॅलेंज हे पूर्वी हा अब्राम कोवूर होता तेव्हापासून ते हे चालू आहे. त्यांनी 1,00,000 रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं. ते आता श्याम मानवने परत 80 लाख अनाऊन्स केलं. ते 80 लाख करू किंवा 80 कोटी करू, कोणी ती घेणार नाही, कारण की कोणीही त्याचं चॅलेंज स्वीकारूच शकत नाही, ते होऊच शकत नाही. त्यामुळे तो कितीही ठेवलं तरी कोणीही घेणार नाही आणि त्यांना त्याची गरजसुद्धा नाही. आता 80 लाख म्हणजे काय, तुम्हाला आम्हाला मोठी रक्कम आहे हो, परंतु बाबांना नाही. अरे बाबा म्हणजे फार मोठे आहेत, त्यांच्याकडे केवढी प्रॉपर्टी आहे, केवढं आहे. मग आता म्हणजे प्रत्येकाची म्हणजे हिडन प्रॉपर्टी वगैरे असतेच. बरं आता ही बाबा लोक आहेत त्यांच्याकडे काय नाही म्हणजे जमीन जमुला वगैरे तर असतोच, लोक नमस्कार पाया वगैरे ते पडत असतात आणि त्याच्या मागे बायकांचीही कमी नसते हो. म्हणजे असं लहान पूर्वी वाटायचं की जे फिल्मी स्टार असतात ना, म्हणजे कुठे तो संजय दत्त, तो सलमान खान वगैरे, ते म्हणजे हिरो हिरा लाल असे आणि तो इव्हन तो नाही का, तर त्यांच्या मागे पुढे असतात, लट्टू असतात वगैरे वगैरे. पण त्यांचे काहीच नाहीत, इतक्या बायका ह्या महाराजांच्या मागे असतात म्हणजे. आणि पैशाच्या बाबतीतसुद्धा आत्ता ती ह्याची त्या खराची जी काही प्रॉपर्टीबद्दल जे काही एस्टिमेट आहे तर त्यानुसार तो शाहरुख खानपेक्षा श्रीमंत आहे म्हणे. म्हणजे हे जे महाराज आहेत हे पैशाच्या बाबतीतही गलेलट्टू आहेत, त्यांच्या मागे आपल्याकडे लट्टू होणाऱ्या मुलीसुद्धा आहेत, बायकासुद्धा आहेत आणि बरं त्याचे पुरावे आहेत, निर्विवाद निश्चित असे पुरावे आहेत. म्हणजे बायकाच त्यांच्याकडे जातात. तर असे महाराजांनी असे आहेत. तर हे जे आहेत त्यांना एक्सपोज करणं जरी झोप असलं तरी लोकच इतकी मंदबुद्धी आहेत आणि त्यांना मुद्दाम त्यांना एवढं मंदबुद्धी ठेवलं जातं की ह्यांचाही धंदा चालतो, लोकही खोटा खोटा आशीर्वाद घेतात. त्यामुळे श्याम मानवसारखे कितीही अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रयत्न केले तरी ते त्याला यश मिळायला पाहिजे, पण लवकर मिळालं असं वाटत नाही. पण आपण त्याला प्रयत्न द्यायचा. आता बाय द वे मी मगाशी म्हटलो की सगळ्यात बडा बाबा कोण, तो म्हणजे सत्य साईबाबा. तर बरं का, साईबाबाचा म्हणजे तो म्हणजे गेल्या शतकातला तर तो किंगच होता. तर बरं का, मी दूरदर्शनमध्ये आहे तर 95 सालच्या सुमारास असं काहीतरी सुमारास का 95-98च्या या दरम्यान कधीतरी बरं का असं एक बँगलोरला असं मोठं कुठलं तरी फंक्शन वगैरे होतं. मग त्याला दूरदर्शनची टीम कव्हर करायला गेली होती. तर काय झालं चुकून दूरदर्शन जातात त्याचा हा सत्यसाईबाबांच्या कसं फट्टेशी जादू करायचा. म्हणजे बडे बडे लोक कोणी लोक आलं की त्यांना खुश असं हवेतून काहीतरी काढून कोणाला उदी दे, कोणाला हे दे, काय घड्याळ दे, कोणाला अंगठी दे वगैरे असं करायचं. मग त्याच्यातसुद्धा तो मोठा हुशार होता बरं का. हे आपला सचिन तेंडुलकर सारखा मनुष्य असला ना की त्याला छानपैकी हुश काढलं आणि छोटंसं जपान, मेड इन जपान असं घड्याळ द्यायचं. आणि पण छोटा तो तुमच्या आमच्यासारखं कोणी असल्यानं त्या हुश्य करून त्याला असे राख द्यायची. आणि ती पण ती भक्त असायची मंद बतो ते लगेच अरे बापऱ्यापर्यंत देवाने दिलेली राख आहे ती, म्हणजे अगदी ती पूजून घराच्या ह्याच्यात ठेवणार देवालयात वगैरे. तर अशा प्रकारचे मंडळी आहेत. तर काय तर ही जे ह्या जो जादूचा प्रयोग आहे हा अतिशय सामान्य दर्जाचा प्रयोग आहे. म्हणजे तो काही लाल किंवा सरकार किंवा ग्रेट गोग्या पाशा वगैरे हे जे जादूगार आहेत त्यांच्या लेवलचं नाही. हे असल्या जादू तर आपल्या शाळा कॉलेजातनं जे काही छोटे मोठे जादूगार येतात ते सुद्धा करू शकतात. श्याम मानव तर करतो. तर ह्या अशा जादू करताना हा आपला बाबा चुकून आमच्या दूरदर्शनच्या कॅमेऱ्यात सापडला आणि तो लाईव्ह टेलिकास्ट झाला. झालं त्यांनी बघितलं तर लगेच तो असं हे काढतो आहे, पण प्रत्यक्षात कोण त्याला देतो आणि त्यांनी कशी घेतली ते पण सगळं आलं. चुकून कारण एक कॅमेरा सरळ होता पण हे दुसऱ्या कॅमेऱ्याने चुकून ते शूट केलं तर ते आलं. अरे असं व्हायचं अवकाश. ते टेलिकास्ट झालं आणि थोड्याच वेळात खटखट वरनं चक्र फिरली, धडाधडा त्या पहिल्या टेप्स इरेज करण्यात आल्या.
ना ते एरवी नॉर्मली कुठे VIP असला की तो टेप ठेवली जाते कारण पण त्याचा काहीही पुरावा नाही. ताबडतोब ते फक्त जे आमचे कॅमेरामन सांगतात आणि इकडून तिकडूनची माहिती आलं आणि BBCने जी एक डॉक्युमेंटरी केली पुढे 2004 साली त्याच्यातनं हे पब्लिकली माहिती आहे. नाहीतर हे असं इतकं ते यांचं कारण की त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं पण कुठलंही सरकार असलं तरी हे बाबा लोक असतात त्यांचं एवढी त्यांची सरकारवर धमक असते किंवा सरकारचं त्यांचे एवढे लागेबंदे असतात की हे असेच चालतात. तरी पण आपण ते चालतात म्हणून आपण त्यांना शरण द्यायचं नाही. ते तुम्ही आम्ही ही लोक आहेत ते किती फ्रॉड आहेत ते सांगायचा प्रयत्न केलाच पाहिजे. आणि तरच म्हणजे हा जो आपला देश आहे म्हणजे असं म्हणतात शाहू फुलेंचं आंबेडकरांचा महाराष्ट्र वगैरे तर तसं राहिलेलं नाही. तो बुवाबाबांचा झालेला आहे. तर तो जर खरं शाहू फुले आंबेडकरांचं जर करायचं असेल तर ह्याच्यासाठी अंधनिष्ठ श्रद्धा निर्मूलन समितीचे जे कार्य आहे त्याला सगळ्यांनी सपोर्ट करून ह्या सगळ्या बाबांना त्यांना त्यांची जागा दाखवलं पाहिजे. कठीण आहे पण अशक्य नाही. प्रयत्न तर करायलाच पाहिजे. आता जाता जाता आज 1 मे म्हणजे हा गुजरात दिनसुद्धा आहे. तर गुजराती बांधवांना शुभेच्छा देऊन हा मी कार्यक्रम इथंच थांबवतो. धन्यवाद.